आज जगभर गॅस, एलपीजी आणि वीज महाग होण्यामागचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का? एकच हल्ला आणि संपूर्ण जगाची एनर्जी सिस्टम डगमगली आहे. आजची बातमी फक्त एका देशापुरती मर्यादित नाही, तर पूर्ण जगाच्या एनर्जी सिस्टमला हादरा देणारी आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा आता थेट परिणाम जगभर दिसायला लागला आहे. त्याचं कारण कतरच्या एलएनजी प्लांटवर झालेला मोठा हल्ला. नमस्कार मित्रांनो, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर बघूया नेमकं काय घडलं. कतरच्या सरकारी कंपनीच्या सीईओने स्पष्ट सांगितलं आहे की आमचे प्लॅन्स मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहे, असं आम्ही कधीही अपेक्षित केलं नव्हतं. तर नेमकं काय घडलंय? इराणच्या स्ट्राईक्समुळे कतरच्या एलएनजी प्लॅन्ट्सवर हल्ला झाला. कतरकडे एकूण 14 एलएनजी प्लॅन्ट्स आहेत, त्यापैकी 2 प्लॅन्ट्स पूर्णपणे नष्ट झाले आहेत आणि 2 जीटीएल प्लॅन्ट्स पैकी एक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्याचा थेट परिणाम कतरच्या 17% एलएनजी एक्सपोर्ट्सवर झाला आहे. आता आर्थिक नुकसान किती झालं ते बघूया. दरवर्षी जवळपास $20 बिलियन नुकसान होणार आहे आणि ही परिस्थिती सुधारायला किमान 5 वर्ष लागतील. म्हणजे पुढील 5 वर्ष जगाला या संकटाचा सामना करावा लागणार आहे. आता सर्वात मोठा परिणाम कोणावर होणार ते बघूया. तर सर्वप्रथम युरोप, इटली आणि बेल्जियम सारख्या देशांसोबतचे गॅस करार धोक्यात आले आहेत. यानंतर आशिया आणि भारत आपल्या नैसर्गिक गॅसच्या सुमारे 20% गरजेसाठी कतारवर अवलंबून आहे. म्हणून भारतावर याचा परिणाम होणार हे निश्चित आहे. कंपनीने त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट्सवर फोर्स मेजर लागू केला आहे, म्हणजे ते सध्या सप्लाय देऊ शकत नाहीत आणि हे काही दिवसांसाठी नाही तर जवळपास 5 वर्षांसाठी आहे. आता मोठा प्रश्न, जर कतर सप्लाय देणार नाही तर इतर देश काय करणार? ते इतर देशांकडून गॅस घेण्याचा प्रयत्न करतील. यामुळे स्पर्धा वाढेल आणि किमतीही वाढतील. फक्त एलएनजी नाही तर एलपीजी आणि हिलियम सुद्धा प्रभावित झाले आहेत. एलपीजी सप्लाय सुमारे 13% कमी होऊ शकतो. हिलियम सप्लाय 14% कमी होऊ शकतो. हिलियमचा वापर चिप मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होतो, म्हणजे टेक इंडस्ट्रीवरही परिणाम होणार. आता भारतात काय चाललंय ते बघूया. परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. लहान रेस्टॉरंट्स बंद पडत आहेत. मोठे रेस्टॉरंट्स इंडक्शन कुकिंग कडे वळत आहेत. सरकारने कमर्शियल गॅसवर नियंत्रण आणायला सुरुवात केली आहे आणि इंडक्शन स्टोव्हची ही विक्री वाढवली आहे. म्हणजे एनर्जी क्रायसिस आता सामान्य लोकांपर्यंत पोहोचला आहे. आणखी एक मोठा मुद्दा, या एलएनजी प्लांट्स मध्ये खूप मोठ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. म्हणून हा फक्त कतारचा प्रश्न नाही तर संपूर्ण जगाच्या एनर्जी मार्केटचा आहे. कतरच्या सीईओने सांगितलं, ही आमची लढाई नव्हती, पण नुकसान आम्हाला सहन करावं लागलं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे देश नेहमी सुरक्षित मानले जात होते, पण आता ही इमेज तुटली आहे. गुंतवणूक कमी होऊ शकते, लोक या देशांमधून बाहेर पडू शकतात आणि हा संपूर्ण रिजन 10 ते 20 वर्षे मागे जाऊ शकतो. आणि सर्वात मोठं, जोपर्यंत या भागात शांतता येत नाही तोपर्यंत प्रोडक्शन सुरू होणार नाही. म्हणजे जर युद्ध सुरूच राहिलं तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, ही फक्त सुरुवात आहे का, की जग एका मोठ्या एनर्जी क्रायसिस कडे चाललं आहे? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.